तर निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणासंदर्भातही चौकशी करण्यासाठी कोथरूड पोलिसांची एक टीम अहिल्यानगरमध्ये दाखल झाली आहे आणि या टीमनं पासपोर्टवरील रस्त्यावर जाऊन पाहणी केली। त्यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना संबंधित पासपोर्टवरती उल्लेख असलेलं ठिकाण दाखवलं। निलेश घायवळनं स्वतःच्या आडनावात फेरफार करून पासपोर्ट फिरवल्याचा संशय व्यक्त केला जातोय। घायवळऐवजी गायवळ असा नाव त्यांनी केलं आणि त्यानं पासपोर्ट मिळवला असल्याचा संशय पोलिसांना आहे। शिवाय घायवळला ज्या कार्यक्रमात पासपोर्ट मिळाला त्या पोलीस निरीक्षक विकास वाघला 2021 मध्ये अटकही झाली होती। निलेश घायवळला आणि त्याचे संबंध असणारे जे बँक अकाउंट्स आहेत ते आपण बँकेनं सांगून फ्रीज केलेले आहेत। मुख्य तपासामध्ये जवळपास एक 38 लाखाची रक्कम जी आहे ते त्याच्या विविध बँकेच्या अकाउंटमध्ये आपण फ्रीज केलेले आहे। ते तपास कामी आपण सीज केलेले आहे। तर बाकी सुद्धा त्याचे काही बाकीचे जे सोर्सेस किंवा बाकीच्या संदर्भात सुद्धा प्रॉपर्टी संदर्भात सुद्धा पोलीस माहिती घेत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।